नमस्कार मंडळी. आता 1:45 वाजून गेलेत आणि आपण सर्व तयारी केली. पूर्ण बॅग वगैरे भरल्यात, पाण्याच्या किटल्या वगैरे भरल्यात, त्या गाडीमध्ये आणून ठेवल्यात. ही सर्व आपण तयारी करतोय ती म्हणजे महाराष्ट्राचं सर्वात जुनं हिंदकेसरी मैदान म्हणजे पुसेगाव मैदान, हिंदकेसरी मैदान हे आहे उद्या. तर आपण त्यासाठी निघालो आहोत लांजावरून. आता आम्ही थोड्याच वेळात निघू. तर त्याचा व्लॉग तुम्हाला मी दाखवणार आहेच. आता आमची निघायची तयारी झाली, आम्ही थोड्या वेळातच निघू. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्या पुढचा जो प्रवास आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. मंडे आता आपण आलो आहोत आंबा घाटामध्ये. घाट सुरू झालाय, 3:15 झाले. 4 पदरीकरण चालू आहे, तेव्हा मध्ये मध्ये असे डोंगर खचलेले आहेत. काम चालू आहे रोडचं. रस्ता तसं चांगला आहे, पण मध्ये मध्ये काम चालू असल्यामुळे थोडेसे खड्डे आहेत. तर बऱ्यापैकी रोड चांगला आहे आंबा घाटातला. तर म्हणजे आता आपण मलकापुरामध्ये आलो आहोत. 4:30 वाजायला आले. आगे CNG टाकण्यासाठी आपण थोडा वेळ थांबलो होतो. मलकापूर सिटीमध्ये आहोत. आता इथून लेफ्ट साइडला जायचंय. आता आपण थांबलो आहोत श्री शिवनेरी धाबा कराड या ठिकाणी. एक आपलं पार्सल घेतलं आणि आपण निघालो आता पुसेगावच्या दिशेने. थोडा वेळ थांबलो होतो, अर्धा तास, गाडी थंड व्हावी म्हणून. तर मंडळी आता आपण हायवेला लागलो आहोत. एक्सप्रेस हायवे आहे हा. पण आपण चाललोय पुसेगावच्या दिशेने. मॅप टाकलाय. एक 60-65 किलोमीटर आपण दूर आहोत पुसेगाव मैदानापासून. तर म्हणजे आता इथून पुसेगावचं मैदान एक 25 किलोमीटर आहे आणि आपण जरासा ब्रेक घेण्यासाठी थांबलोय. इकडे गाडी पार्किंग केली. इथे एक बैलाची गाडी सुद्धा थांबली. बरंच लांब आहे पाचवड फाट्यावरून. 70 किलोमीटर आहे. जरासा फेरफटका मारून गाडी सुद्धा थंड होईल. आता इथे थोडा वेळ थांबून आपण पुन्हा निघणार आहोत जाण्यासाठी. तर म्हणजे आता आपण पुसेगाव मैदानापासून काहीच अंतरावरती आहोत.
आणि मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत ते पुसेगाव हिंदकेसरी मैदान 2024 या ठिकाणी. ते मैदानाची तयारी सुरू आहे. नमस्कार मंडळी, आता सकाळचे झालेत 6:45 आणि आम्ही गाडी लावून झोपलो होतो थोड्या वेळासाठी. आता उठलोय तर आता बैलांची ये जा सुरू झाली. संध्याकाळी आलो तेव्हा कमी प्रमाणात बैल आले होते, आता यायला सुरुवात झाली. तुम्ही पाहू शकता ही गाड्या लागल्या तिकडे. आपण सुद्धा गाडी वरती लावली होती पण आता खाली आणून लावली इकडे.